ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक प्रशाला आणि कळसुळ येथील कळसुळी हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज 2024च्या विभागीय झोनल फेरीत विजय मिळवला आहे। या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या कंपनीने केले होते। शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेने या आयोजनात भाग घेतला। पुण्यातील ब्रिलिओच्या कार्यालयात झालेल्या विभागीय फेरीनंतर या विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले। विजेते विद्यार्थी आता 27 ऑगस्ट 2024 रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत भाग घेतील। नमस्कार मित्रांनो, मी वीर अंकुश बोराडे इयत्ता 8वी ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण आणि आज जो झोनल राऊंड होता स्टेम लर्निंगचा, सायन्स मेकिंगचा, DIYचा, तर या ठिकाणी 2 प्रोजेक्ट आलते। पहिला होता रेन डिटेक्टर आणि दुसरा होता तो याचा होता अर्थक्वेक डिटेक्टर होता। तर आम्ही दोन्ही प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे केले। त्यामध्ये रेन डिटेक्टर जो होता तर पाऊस आल्याचा जो संकेत येतो तर त्या ठिकाणी बजर वाजतो पाऊस आल्यानंतर तो होता, आणि भूकंप आल्यानंतर जर आपण लवकरात लवकर प्रतिक्रिया करू शकतो त्याचा एक प्रोजेक्ट आलता, तो आम्ही खूप चांगल्या प्रकारे केला होता। तुम्हाला गायडन्स कोणी केला? आम्हाला गायडन्स वडेकर सर असतील, लिंबोरे सर असतील यांनी केला। तसेच आमच्या शाळेत पण दर शनिवारी आम्हाला स्टेम लर्निंगच्या सायन्स लॅब मध्ये जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट दाखवले जातात व शिकवले देखील जातात। स्टेम बद्दल काय वाटतं तुला? म्हणजे कसं? मला स्टेम बद्दल खूप चांगलं वाटतं की ती जी संस्था आहे तर तिने अनेक शाळेमध्ये स्टेम लर्निंगचे जे सायन्स लॅब आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट, न्यूटनचे प्रोजेक्ट, मॅथचे जर असन अल्जेब्रिक वगैरे, तर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन होतं। यापूर्वी तुम्ही स्टेम मध्ये भाग घेतला होता का? यापूर्वी क्लस्टर राऊंड मध्ये घेतला होता। बरं, कोणत्या कक्षेमध्ये होता? 8वी। नमस्कार, माझे नाव अनुष्का मंगेश कुदळे। मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगाव येथे इयत्ता 8वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी। आज मी स्टेम या फाउंडेशनच्या झोनल राऊंड साठी आले होते। तर त्यांनी आम्हाला सब्जेक्ट दिला होता की अर्थक्वेक आणि पाऊस पडतो ते आपल्याला त्याच्या जेव्हा ते होईल, ती आपत्ती होईल तर ते कळण्यासाठी आपल्याला एक मॉडेल बनवायचं होतं। तर मी असं मॉडेल बनवलं की अर्थक्वेक झाला आणि त्यावेळेस ते आपली जमीन जेव्हा हादरते त्यावेळेस ते नट्स हलणार आणि त्याच्याने बजर वाजणार आणि लाईट सुरू होणार। आणि दुसरं एक होतं की असं ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस जर 2 पिना लावलेत त्याच्यावर जर पाणी पडलं आणि त्यांचं इलेक्ट्रिक फ्लो झाला वॉटरमध्ये तर मग त्या बजर वाजेल। अशा प्रकारे ते आपत्ती व्यवस्थापनाचं मी मॉडेल बनवलं आहे आणि माझ्या मॉडेलचे नाव आहे 2-in-1 नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट डिव्हाइस। थँक्यू। माझं नाव राहुल गवई। मी स्टेम लर्निंग या कंपनीमध्ये ऑपरेशन्स बघतो। तर नॅशनल स्टेम प्रोग्राम ते आपण गेल्या 2019 पासून करतो। त्याच्यामध्ये आपली कॉम्पिटिशनची बहुतेक बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिक जी क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते। तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना अशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंज त्यांना दिलेल्या वेळेमध्ये कंप्लीट करायचा आहे। तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 20 ते 21 राज्यांमध्ये आपण करतोय। यामध्ये कसं असतं की आपण 2 स्पर्धा आपण घेतोय। पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये 7वी ते 8वी या 2 वर्गातले विद्यार्थी भाग घेतात, आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग, तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे 8वी आणि 9वीचा वर्ग भाग घेतो। आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मटेरियल देतो, साहित्य असतं, पेन, पेन्सिल जे काय आहे, आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवावा लागतो। जसं एस्केलेटर झालं, अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात। इंजिनिअरिंग टिंकरिंगमध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात, सेन्सर्स असतात, ते वर्क करून दाखवायचे असतात। ओके, तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतोय। तर पूर्ण भारतामध्ये असे 5 झोन आहेत। आपला हा वेस्ट झोन आहे। तर वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या 3 राज्यांचे विद्यार्थी आहेत। तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आज 76 म्हणजे 76 विद्यार्थी आज इथे भाग घेत आहेत की ज्यामध्ये मॉडेल मेकिंग आणि टिंकरिंगचे दोन्ही ग्रुप्स आहेत। याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले विनर्स असतील प्रथम, द्वितीय आणि तिसरा यांना आपण पुढच्या नॅशनल लेवलचा जो फायनल राऊंड आहे
त्याच्यामध्ये आपण त्यांना समावित करणार आहोत, जो आपण बँगलोर या शहरामध्ये होईल येणाऱ्या 27 ऑगस्ट. एक झोन मध्ये किती विनर असणार? एक झोनमध्ये 3 विनर्स आपण घेतो. 5 झोन आहेत. असे 5 झोन आहेत. 15 किती लोकेशन. स्टुडंट्स आहेत आणि कुठून आले? ओके. आपल्या झोनमध्ये जवळजवळ 76 स्टुडंट्स आहेत. 21 टीम आहेत दोन्ही याच्यामध्ये, की जे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातून आले आहेत. कुठल्या तर वयोगट वयोगट आपला 6वी ते 9वी या वर्गातील विद्यार्थी आहेत, की ज्याचा वयोगट आपण 8 ते 12 वर्षाचे विद्यार्थी आहेत जे भाग घेतात. सहसा या जे शाळेमध्ये जे शाळा भाग घेत आहेत त्या सहसा आपल्या गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि काही अनुदानित शाळा आहेत, ज्या शाळेमध्ये फीज नाहीच्या बरोबर असते. अशा सगळ्या शाळा आहेत की त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि यामध्ये शाळांना आपण कोणत्याही प्रकारची फी नाही आहे, त्यांना मोफत त्यांना पार्टिसिपेशन आहे. त्याच प्रकारे स्पर्धेसाठी त्यांना जिथेही ट्रॅव्हल करायचं आहे, क्लस्टर राऊंडसाठी असेल किंवा झोनल राऊंडसाठी असेल, त्यांचा सगळं खर्च ही स्टेम लर्निंग आणि ब्रिलिओ कंपनी त्यांचा खर्च उचलते. मोड ऑफ मीडियम काय? ट्रॅव्हल मीडियम मीडियम. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. सर सहसा आपलं जे कॉम्पिटिशन आपण कन्सिडर जे केलं आहे ते नॅशनल लेवलचं आपण कन्सिडर केलं आहे. त्यामुळे आपण जी इनिशियल लँग्वेज जी कॉमनली जास्त बोलली जाते ती आपण हिंदी ठेवली आहे आणि एक इंग्लिश लँग्वेज आहे की जे सेकंड ऑप्शन आहे. पण सहसा ज्या रिजनल लेवलमध्ये आपण जे पहिले क्लस्टर राऊंड घेतले आहेत तेव्हा आपण ट्राय केलं की विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल होण्यासाठी आपण त्यांची रिजनल लँग्वेज वापरली आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आहे ती प्रेफरेबल आहे एक्सप्लेनेशनसाठी. पण पुढच्या लेवलसाठी आपण सहसा 2 लँग्वेजचा वापर करणार, जे म्हणजे हिंदी आणि इंग्लिश. तुम्ही कोणते शाळेचे विद्यार्थी चॉईस केले? तर स्टेम लर्निंग अक्रॉस द इंडिया आपण कंपन्यांच्या CSR निधीतून शाळेमध्ये सायन्स सेंटर्स लावतो. तर आपण ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प केले आहेत आपण त्या सगळ्या शाळांना इथे समावित केलं आहे, की ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाच्या शाळा आहेत 21 राज्यांच्या. स्टेमचं नेमकं काय चालतं? थोडक्यात एक दोन- ओके. स्टेम लर्निंग कंपनी आपण 2011 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. आपला मोटिव्ह होता की मुलांचा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस असावा, की जेणेकरून आपण बघितलं आहे की 10वी नंतरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपण विज्ञान जेव्हा शिकतो तेव्हा प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस करतो, प्रॅक्टिकल्स असतात. पण स्कूल जे आपण शालेय जीवनामध्ये आपलं प्रॅक्टिकल प्रमाण कमी असतं. तर मग आपण त्याच्यावर एक तोडगा म्हणून काय केलं आहे की आपण एक स्टेम लॅब इंट्रोड्यूस केली आहे, की जे आपण शाळेमध्ये इस्टॅब्लिश करतो आणि याच्यामध्ये त्यांना आपण जवळजवळ 80 मॉडेल्स दिले जातात आणि हे 80 मॉडेल्स त्यांच्या सिलेबसला अनुसरून असतं, की जेणेकरून समजा की न्यूटनचा सिद्धांत जर शिक्षकाला शिकवायचा आहे तर न्यूटनचा सिद्धांत नेमका प्रॅक्टिकल जीवनात कसा वर्क करतो त्याचा एक सेपरेट मॉडेल आहे, की जेणेकरून शिक्षकाला थिअरी आणि प्रॅक्टिकल एकाच ठिकाणी वर्गामध्ये त्यांना क्लिअर करता येते. स्टेम 2024 चा थीम काय? आपली जी बेसिक आहे की बिल्डिंग ब्रेन्स बियॉन्ड द बुक्स हा आपला बेसिक मोटो आहे, की जेणेकरून मुलांची स्टेम एज्युकेशन आपण जास्त फोकस करतो यावर्षी. सर्वप्रथम रामकृष्ण हरी. मी स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचलित ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण या ठिकाणाहून एकूण 2 विद्यार्थी या ठिकाणी झोनल राऊंडसाठी घेऊन आलेलो आहे. क्लस्टर राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट देण्यात आलेला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांचं या झोनल राऊंडसाठी सिलेक्शन झालं. यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या स्टेम लर्निंगच्या माध्यमातून जी काही टिंकर लॅब आणि मिनी सायन्स लॅब दिलेली आहे आमच्या प्रशालेमध्ये इन्स्टॉल केलेली आहे. तर त्या उपकरणांचा विद्यार्थ्यांचे जे काही क्लिष्ट संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते मॉडेल्स बघून विद्यार्थ्यांना त्या संकल्पना आकलन होण्यास अतिशय चांगली मदत झालेली आहे. त्याबद्दल मी प्रथम स्टेम लर्निंगचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही शाळेमध्ये किती मुले इंटरेस्टेड होते याच्यामध्ये आम्ही प्रत्येक शनिवारी आनंददायी उपक्रम किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीचा दिवस म्हणून विद्यार्थ्यांना टिंकरिंग लॅबचं आणि सायन्स लॅबचं
मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. त्यातून सर्वच 5वी 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना एक एक वर्ग अर्धा अर्धा तास घेऊन त्यांना सांगितलं जातं किंवा एखाद्या मॉडेलविषयी माहिती दिली जाते. विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यातून निश्चितच ज्या विद्यार्थ्यांना चांगलं आकलन होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना पटकन ती संकल्पना क्लिष्ट संकल्पना समजते त्या विद्यार्थ्यांना क्लस्टर राऊंडसाठी किंवा इतर स्पर्धेसाठी प्रिपेअर केलं जातं. मी नरेंद्र जाधव माझं नाव. मी पनवेलवरून विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहे. व्ही के हायस्कूल पनवेल, जिल्हा रायगड. गेली 3-4 वर्ष आम्ही सतत या स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव स्टेम लर्निंगच्या माध्यमातून आलेला आहे. की सुरुवातीला आम्हाला जे आमच्या म्हणजे शाळांमधून किंवा तालुका लेवलला जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये मुलं घरी मॉडेल तयार करतात आणि त्यांना पालक मदत करतात, शिक्षक मदत करतात. पण इथे असं होतं आहे की इथे आल्यानंतर मुलांना मटेरियल दिलं जातं, त्यांची क्युरिओसिटी वाढवली जाते आणि त्यांच्यामुळे त्या मुलांना स्वतःला खूप शिकायला मिळतं. म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही आणखीन काहीतरी वेगळं आणखीन आमचं नॉलेज वाढलं असतं किंवा आमच्या विचार करण्याची शक्ती वाढली असती. आणि थोडंसं म्हणजे तेवढंच बघत नाहीत मुलं, ते त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो तसं ते विचार करत आहेत. आणि आम्ही एक शिक्षक म्हणून आम्हाला हे खूप आवडलेलं आहे की असंच शिक्षण शाळांमधून पण देता येईल का, की आम्ही प्रयत्न करतो आहे. पण काही अडचणी आहेत तरीसुद्धा असं व्हावं अशी आमची इच्छा आहे. किती विद्यार्थी शाळेत आले? आता ह्या राऊंडला 2 विद्यार्थी आहेत. मागच्या राऊंडला म्हणजे त्या राऊंडला 4 विद्यार्थी होते. 2 ज्या स्पर्धा झाल्या, टिंकरिंगला 2 आणि मॉडेल मेकिंगसाठी 2. STEMच्या परीक्षेमध्ये बसण्याच्या अगोदर तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काय करता? हां, विद्यार्थ्यांना आता ज्या म्हणजे मॉडेल मेकिंगसाठी काही मॉडेल त्यांना आम्ही सुचवतो की हे मॉडेल तुम्ही तयार करून बघा. उदाहरणार्थ मी आत्ता त्यांना सांगितलेलं की व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे आपण ह्या यूट्यूबवर बघूनच असं व्हॅक्यूम क्लीनर तयार करून बघा किंवा आणखीन काय असं. तर ते मुलं ते बघून करतात. पण ते कसं होतं, ते आईवडिलांचं त्या किंवा मोठ्या भाऊ बहिणींचं त्यांना सहकार्य मिळतं आणि ते करतात. म्हणजे ज्यांना आवड आहे ते करतात. आणि टिंकरिंगच्या बाबतीत थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यात असल्यामुळे जी इंजिनिअरिंग झालेली मुलं आहेत त्यांच्याकडून ते मार्गदर्शन करून करत असतात. म्हणजे नॉलेज ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. ते एक चांगली गोष्ट आहे. शाळेत सिलेक्शन कसं होतं विद्यार्थ्यांचं? हां, आमच्या म्हणजे शाळांमधून नोटीस काढली जाते असं याच्यासाठी जी मुलं इच्छुक आहेत त्यांनी नावं द्यावीत आणि मग त्यांनी नावं दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून छोटे 2 मिनिटाचे व्हिडिओ, तुम्ही जे काही मॉडेल तयार कराल त्याचे 2 मिनिटाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा म्हणजे त्या शिक्षकांना, आणि त्याच्यातले बेस्ट असेल ते आम्ही 2 निवडतो, व्हिडिओमधून निवडतो.